बंगालमध्ये जेव्हा बाळ रडतं तेव्हा त्याची आई त्याला म्हणते, "बाळा झोप, नाहीतर मराठी येतील." मराठ्यांची ही भीती बंगालमध्ये कोणी बसवली होती माहिती आहे? मी सांगतो. वेलकम टू शिवसूत्र सिरीज. यात आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहे आणि या सिरीजचा हा 29वा भाग आहे. मंडळी, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार पुढे अनेक सरदारांनी वेगवेगळ्या भागांमध्ये केला. तसाच बंगालमध्ये हिंदवी साम्राज्य पोहोचवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते रघुजीराजे भोसले आणि त्यांचे दिवाण पंडित भास्कर राम कोलटकर यांनी. 1741 मध्ये बंगालचा नवाब अलीवर्दी खान याच्या विरोधामध्ये पंडित भास्करांनी मोठ्या मोहिमा केल्या आणि या मोहिमांमधून प्रचंड मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केली. त्याच्या सैन्याला कळेना की मराठे आले कुठून आणि गेले कुठे, कारण त्यानं आयुष्यात पहिल्यांदाच गनिमी कावा म्हणजे काय हे पाहिलं होतं. नंतर तो प्रचंड हैराण झाला. मोठ्या प्रमाणात खंडणी दिल्यानंतरही त्यांच्या मोहिमा थांबेना. त्यामुळे तह करण्याच्या निमित्तानं त्यानं पंडित भास्कराला बोलून घेतलं आणि पंडित भास्करांना दग्यानं मारून टाकलं. या गोष्टीनंतर चिडलेल्या रघुजीराजे भोसले यांनी स्वतःच्या नेतृत्वामध्ये बंगालमध्ये मोठ्या मोहिमा केल्या आणि मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केली. रघुजीराजे भोसले यांचा दणका इतका जबर होता की बंगालमधले सामान्य माणसं आणि साक्षात अलीवर्दी खान सुद्धा आता मराठ्यांना प्रचंड घाबरायला लागले होते. नंतर रघुजीराजे भोसलेंच्या स्वाऱ्यांना घाबरून अलीवर्दी खानानं माघार घेतली, आपला पराभव स्वीकारला आणि ओरिसा बंगालचा भाग मराठा साम्राज्याला जोडला गेला. इतकंच नाही, बंगालमधला 20 लाख आणि बिहारमधला 12 लाखाचा कर वसुलीचा प्रांतही मराठ्यांना मिळाला. या सगळ्या मोहिमा इतक्या जबर होत्या की बंगालमध्ये आजही एक लोकगीत प्रसिद्ध आहे. छेले घमालो पाडा झुलालो बोरगी एलो देशे. बोरगी म्हणजे मराठा बारगीर. बुलबुली ते धान खेळचे खाजना देबो किशे. याचा अर्थ असा आहे, मुलं झोपली, चाळ झोपली, मराठा बारगीर आले रे, पक्ष्यांनी धान्य खाऊन टाकलं, आता खंडणी कुठून देऊ रे. आता बंगालपर्यंत मराठा साम्राज्य पोहोचवणाऱ्या या पंडित भास्करांचा आणि अफजल खानाचे वकील कृष्णाजी भास्कर यांचा काही संबंध नाही. त्यामुळे त्या गद्दारांची आणि या स्वामिनिष्ठांची तुलना मात्र करू नका. ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? जर नव्हती तर मला कमेंट करून सांगा. शिवसूत्र सिरीजच्या पुढच्या म्हणजे शेवटचा भाग पाहण्यासाठी आपल्याला फॉलो करून ठेवा. कमेंटमध्ये रघुजीराजे भोसलेंचा जय जयकार नक्की करा.